शाळेमध्ये एक पुस्तक कमी आहे. आज मुलांच्या पाठीवर शाळेची बॅग जड आहे. पुस्तकं खूप आहेत, विषय खूप आहेत, पण तरीही एक पुस्तक कमी आहे. असं एक पुस्तक ज्यात गणित नसेल, विज्ञान नसेल, पण आयुष्याचं खरं ज्ञान असेल. ज्यात लिहिलेलं असेल, जन्म म्हणजे काय, माणसाने कसं जगावं, काय करावं, काय टाळावं. 5वी आणि 7वीच्या वयात मुलांचं मन अजून स्वच्छ असतं. त्या वयात जे शिकतं ते आयुष्यभर लक्षात राहतं. जर त्या वयात त्यांना समजलं, की आई-वडील आपल्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, उन्हातान्हात कष्ट करतात, आपल्यासाठी जगाशी लढतात, फक्त मुलांचं भविष्य घडावं म्हणून, तर मोठेपणी तीच मुलं आई-वडिलांना विसरतात. आज अनेक मुलं मोठी होतात, पैसा कमवतात, पण कधी-कधी आई-वडिलांच्या डोळ्यातलं आयुष्य पाहायला विसरतात. कारण शिक्षण मिळालं, पण जीवन समजलं नाही. त्या पुस्तकात हेही असायला हवं. वाईट सवयी कशा सुरू होतात, वाईट मित्र आयुष्य कसं बदलतात, एक चुकीचा निर्णय किती मोठं नुकसान करू शकतो, आणि हेही लिहिलेलं असायला हवं. देशासाठी काहीतरी करणं म्हणजे फक्त सीमा नाही, घर सांभाळणं, आई वडिलांचा सन्मान करणं, हेही देशसेवाच आहे. जर योग्य विचार योग्य वयात मिळाले, तर मुलं चुकीच्या वाटेवर कमी जातील. कारण इतिहास मोठ्या लोकांनीच लिहिला नाही, योग्य विचारांनी जगलेल्या लोकांनी लिहिला आहे. म्हणून वाटतं शाळेत अजून एक पुस्तक असायला हवं, जे परीक्षा पास होण्यासाठी नाही, तर आयुष्य समजण्यासाठी असते. तुमच्या मते मुलांना शाळेत सर्वात आधी कोणता धडा शिकवायला हवा, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि या विषयावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.